बेळगाव भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयातील 13 वर्षांच्या शौर्य वाघाचा काल रविवारी मृत्यू झाला। शौर्य हा मायकोप्लाझ्मा, सायटॉक्स झोनोसिस आणि बेबेसिओसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता। त्यामुळे वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर प्राणी संग्रहालयात उपचार सुरू होते। मात्र उपचार निष्फळ ठरल्यानं रविवारी सकाळी 9:15च्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला। शवविच्छेदन तपासणीनंतर केंद्र सरकारच्या नियमानुसार शौर्यवर प्राणी संग्रहालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी प्राणी संग्रहालयाच्या कार्यकारी संचालक मारिया क्रिस्तू राजा, सहाय्यक वन संरक्षक नागराज बलेहोसूर, विभागीय वन अधिकारी पवन कुर्णिंग, प्राणी संग्रहालयाचे डॉक्टर नागेश हुईलगोड, डॉक्टर प्रशांत कांबळे व कर्मचारी उपस्थित होते। 2021 साली शौर्यला बेंगलोर येथील बन्नेरघट्टा प्राणी संग्रहालयातून बेळगावच्या मिनी प्राणी संग्रहालयात आणण्यात आलं होतं। गेल्या 3 वर्षांपासून हा वाघ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता। मागील वर्षी देखील शौर्यला अशाच एका आरोग्याच्या समस्येने ग्रासले, मात्र उपचारानंतर तो बराही झाला होता। मात्र आता पुन्हा या आजाराने त्याची प्रकृती खालावलेली होती। यामुळे प्राणी संग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्यावर गेल्या 21 दिवसांपासून उपचार सुरू केले होते। मात्र यामध्ये डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आलं, अशी माहिती विभागीय वन अधिकारी पवन कुर्णिंग यांनी दिली आहे।